आषाढी वारी सोहळ्यामध्ये राज्यभरातल्या ठिकठिकाणाहून लाखोंचा वारकरी जनसमुदाय हा आळंदीहून पंढरीच्या दिशेने रवाना होतो। मजल दर मजल करत जात असताना या वारी सोहळ्यात एक व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं। मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला 2 घास खाऊ घालावं, त्यातून माऊलींची सेवा मिळावी यासाठी प्रत्येक दिंडीत हा स्वयंपाक बनला जातो। अगदी नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, नाश्ता असेल, या सगळ्या गोष्टी इत्युंभूत पद्धतीने अगदी चवदार पद्धतीने या ठिकाणी बनवल्या जात आहेत। आपल्यासोबत आचार्य आहेत, आपण विचारून घेणार आहोत। मला सांगा माऊली, कसा दिनक्रम असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळपासून ते संध्याकाळपासून आमचा स्वयंपाकामध्येच वेळ जातो आणि आम्ही चहा पाण्याचा आयटम सकाळी करतो। त्याच्यानंतर स्वयंपाकाचा आयटम करतो, वांग्याची भाजी, वरण, काय जे असेल ते, आणि पोळ्या करतो, भाकरी करतो। कुठे बी सेवा करताना काय भावना आहे? आमची खूप भावना आहे। सेवा म्हणजे आम्हाला सेवाच भावना करायची, माऊलीची कृपा आहे आमच्यावर। नक्कीच ही सेवा करत असताना माऊलींची कृपा आहे अशा पद्धतीच्या भावना आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत। माऊली, मला सांगा, ही सेवा देत असताना काय मनात भावना असते? मनात भावना अशी माऊलीची ताकद आहे। आम्हाला घरून निघण्यापासून अडचणी असतात खरं म्हणलं तर, पण अडचण इतर अडचण पण माऊली येतात आणि अडचण दूर करतात आमची माऊलीच्या रूपामध्ये। इतकी अडचणी असतात, एक तर आमच्या मालक एकटेच असतात, त्याला खूप पाहावं लागतं सगळंच, 4-5 गावकी, आणि याच्यातून माऊलीची तयारी करावी। वारीचा हा सोहळा होत असताना अर्थकारणाची मोठी अडचण असते। या अडचणीतून मात करत हा वारकरी प्रत्येक वारकऱ्याला जेवू घालतो, 2 घास त्याच्या पोटाला देतो। हीच माऊलींची खरी सेवा यातून दिसून येते। ही भावना वारकरी सध्या व्यक्त करतायत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।